आंधळ्याचं कॅरेक्टर. मला चॅलेंजिंग वाटतं ते थोडंसं, कारण तुला सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तुला ते इमॅजिन करून जगायचं आहे. हे खूप भारी आहे ते. ते मी काही स्टेशनला आंधळीचं की फॅमिली बसायची ट्रेनमध्ये विकत, पेन घे, हे कर, ते सगळ्या गोष्टी. तर ते फक्त अशा नोटावरनं ही 10ची नोट आहे आणि मी थांबून बघायचो त्यांना हे काय करतात ते. स्पर्शाने फक्त हे करायचे, ही 10ची नोट आहे किंवा सिक्काला 10 5चा आहे, हा 2चा आहे, हे सगळं ते बघायचे. आणि ते कशी काय बोलायचे माहीत नाही. ही इथं कोण म्हणजे आवाजून त्यांना एक खूप सेन्स असतो एक वेगळा आवाज असो. त्यांना एक जाणीव होते आपल्या आजूबाजूला कोणतरी आहे याची. विक्रम गोखले सरांसोबत मी हे केलं होतं, नाटकाची CD केली होती, बॅरिस्टर नाटकाची. तर रिहर्सलला जायचो मी, ते करताना बघायचो त्यांना त्या पॉजवरनं खूप काही बोलतात, पण ते ज्यावेळेस मी समोर असं एवढं जाऊन त्यांना बघितलं काम करताना, ते करून दाखवायचे त्यावेळेस. ते त्यावेळेस कळलं की यांचं काय गंमत आहे, का पॉज एवढा त्यांचा महत्त्वाचा होता. ते अनुभवातून शिकतो आपण. काही लोकांनी आता पैसेच बुडवलेले आहेत. हां, मग आता काही त्यांना फोन केला तरी उचलत नाही आहेत. काही ठिकाणी ठरलेले पैसे असून सुद्धा मला पैसेच दिले नाही आहेत. काम तर करतोच, पण आता ₹1 ठरला आहे आणि 5 दिवस केले, ₹1 पर डे, तर ते ₹1 दिला मला. 5 दिवसाचं पेमेंट दिलंच नाही. अरे असं झालेलं आहे. होतं आता, काय त्याला पर्याय नाही. आपण काय केसही करू शकत नाही, भांडू शकत नाही, कारण ते तेवढे मुरलेले असतात त्यामध्ये. त्यांना ती सवयीच असतं. कोण काय करणार. पण ते एका प्रकारे शोषणच आहे ना. इन्सिक्युरिटी म्हणजे की होईल का नाही, काम मिळेल का नाही, किंवा जे मी ठरवले, जे विजन ठरवले त्याच्यामध्ये काय होईल, त्याच्यामध्ये मी म्हणलं ना इन्सिक्युरिटी. तुला मगाशीच म्हटलं ना की ते काम न मिळण्याचं कारण आपण स्वतःला शोधायला, काय कमी पडतोय मी. जसं मी म्हटलं की मी रोज उठून कुणाला फोन करत नाही किंवा अप्रोच होत नाहीये. तो माझा आळसही आहे आणि माझा स्वभाव पण आहे की जास्त बोलणं नाहीये, तेवढ्या पुरतंच बोलणं, हा माझा स्वभाव आहे. मग मी कुठेतरी कमी पडतो हे मला माहिती आहे, बरोबर. पण काम मिळवण्यासाठी मी काय, मग पेशन्स ठेवायला लागतील तुला, मिळत नाही तर. बरोबर. मग माझ्यात काहीतरी कमी आहे. आणि न्यूनगंड म्हणशील तर मला खूप लोक म्हणले माझ्या रंगाबद्दल. ती लोक बोलल्यात, पण तुला नाही. ती लोक बोलले, पण मला कधीच नाही वाटलं, कारण असा कलर कोणालाच नाही इंडस्ट्रीमध्ये. आणि बा आमचा मित्र शशांक शेंडे सर ते नेहमी म्हणतात की या रंगाचं मार्केट आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा न्यूनगंड नाही आला राहणीमान किंवा ह्याचा. हा, कामाचं कधी थोडंसं वाटायचं की आपण कधी जरी शहरातली पोरं असतील इथं आल्यानंतर पुण्यामध्ये, मी ललित कला केंद्र सोडायला चाललो होतो, कारण मी गावचा माणूस, सतत मित्रमंडळी अशी वेगवेगळी यायची होती आणि एकदम अशी पूर्ण चेंज झालं ना मला. पण नंतर आपल्याला काहीतरी करता आपण राहिलं पाहिजे. फक्त सोडायचा विचार आला होता. हो, हे फक्त माझ्या मित्रांना माहित होतं बीडच्या. पण त्यांनीच म्हटलं की नको, तू शांत राहा, काही दिवस जायचं सोडून नको. जाळेकर सर म्हणले तुम्हाला की तुम्ही हिरो आहात तुमच्या प्रत्येक गावचा हिरो आहे. हा, तसं तुला हिरो व्हावं असं वाटलं का, किंवा ज्यावेळेस इंडस्ट्रीचा ज्यावेळेस गावी नाटकात काम करलं त्यावेळेस वाटलं होतं, पण नंतर मग शिकत गेलो जसं यातल्या गोष्टी माहीत होत गेला तसं नाही वाटलं मला हिरो व्हावं. कधीच नाही की मग कुठल्या तरी गाण्यावर नाचतो हिरोईन सोबत किंवा लव्ह सीन करतोय असं वगैरे कधी वाटलं नाही मला. कारण कामातून समाधान मिळण्यासाठी मग मी त्यासाठी हे करत राहिलो. आता मी प्रायोगिक नाटकं केली खूप सारी, आत्ताही मी नाटक कटवतो थांबलं असं काही नाहीये. ते कामातून समाधान मिळालं तर मी खुश राहतो. म्हणून ती हिरोच झालो पाहिजे असं काही नव्हतं माझ्या डोक्यात. सुरुवातीला हा आपण हिरो होऊ असं वाटायचं. प्रत्येक कामातून समाधान मिळतं का? नाही. त्यावेळेस काय मोटिव्ह असतात? पैसा. दुसरं काय असणार. प्रत्येक काम मला काही समाधान देणार नाही. पोट भरायचं मुंबईत जायचं तर मला कुठेतरी पैशासाठी कुठेतरी मला ऍडजस्ट करावंच लागेल ना. असं काही नाही की मला हे काम केलं आज समाधान मिळाला तर पैसा नाही मिळाला तरी चालला असं थोडी होणार आहे. असं नाही, कुठल्या तरी तुला ऍडजस्ट करावंच लागतं. राईट. ज्यावेळेस काम नसतं किंवा गॅप असतो त्यावेळेस काय तुझं रुटीन असतं? काय नाही, मी घरी असतो आरामात, काहीतरी बघत बसणं, वाचन करणं किंवा मग घरची सगळी कामं करणं. म्हणजे आताही करतोच ती काम असताना. मला भाजी आणायला खूप आवडतं मार्केटमध्ये. भाजी हे सगळं ते आणतो. नसेल तर मग गावी जातो मी आईला भेटायला वगैरे. असं काही नाही की मला काम नाही तर मी बोलतोच काय करायचं आता, टेन्शन घेत बसलोय असं काही नाही.
राईट. आणि ऍक्टरसाठी काय महत्वाचं आहे म्हणजे हेल्थची काळजी घेतली पाहिजे सगळ्यात हा. मोठी. आता मला काही मेडिकल इश्यू असल्यामुळे मी ते सुरू केलेलं आहे. हेल्थची काळजी घेतणं की खूप गरजेचं आहे. आणि लोकांचंही काम बघणं खूप महत्त्वाचं. जसं की आता खूप सारे OTT प्लॅटफॉर्म आहेत, नाटकं बघणं, हो. हे करणं. त्यावेळेस मी बघतो, नाटकं बघायला जा, हे करायला जा, वेळ राईट असेल त्यावेळेस. राईट. चॅलेंजिंग कॅरेक्टर काय करताना तुला असं वाटलं की हे चॅलेंजिंग आहे किंवा ते करायचं आहे मला, अच्छा. आंधळ्याचं कॅरेक्टर. मला चॅलेंजिंग वाटतं ते थोडंसं, कारण तुला सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तुला ते इमॅजिन करून जगायचं आहे. हे खूप भारी आहे ते. आणि सुरुवातीच्या काळात ट्रेननं प्रवास करायचो ना मी, आताही करतो, असं काही नाही कधीतरी. ते मी काही स्टेशनला आंध्रीचं की फॅमिली बसायची ट्रेनमध्ये, विकत पेन घे, हे कर, ते सगळ्या गोष्टी. तर ते फक्त अशा नोटावरनं, ही 10ची नोट आहे, आणि मी थांबून बघायचो त्यांना हे काय करतात ते. स्पर्शाने फक्त हे करायचे, ही 10ची नोट आहे, किंवा सिक्काला 10 5चा आहे, हा 2चा आहे, हे सगळं ते बघायचे. आणि ते कसे काय बोलायचे माहीत नाही. ही इथं कोण म्हणजे आवाजावरून त्यांना एक खूप सेन्स असतो एक वेगळा, आवाज असो, त्यांना एक जाणीव होते आपल्या आजूबाजूला कोणतरी आहे याची. तू खूप कॅरेक्टर केले तर एक झालं की चॅलेंजिंग कॅरेक्टर करावंच वाटते, पण कॅरेक्टर करताना ते सापडत नाहीये, किंवा असं झालं का की बाबा ते कॅरेक्टर करताना त्याबद्दल फिलिंग येत नाहीये आता सध्या? असं होतं, खूप वेळेस होतं. मग त्यावेळेस मी जसं म्हणलं की शोधायचा प्रयत्न करतो मी, मग नाही मिळत राहिलं की मग आता डिरेक्टर ऍक्टर असं होतं. कारण एक लिमिट तर आपण इथलंही बंद होतं ना, किती त्याला हे त्रास देणार, मग कामही होणार नाही, जे करायचं तेही होणार नाहीये. मग त्यातून मग कुटवड सरांसोबत झालं होतं माझं. अच्छा. त्यात आलं डिस्टर्ब झालो होतो मी थोडासा. मग मी त्यामुळे सर चिडचिड करायची, म्हणजे शांत बसून मला बसवलं, केलं. मग असं होतं. तुम्ही डिस्टर्ब असाल तर मग ती मिळतही नाही, किंवा मिळालेलं जास्त तेही निघूनही जातं, असं होत होतं. बरोबर. जसं तू बोलला की डिस्टर्ब होतो आपण पर्सनल लाईफ मध्ये, पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी इश्यू आले की आपण डिस्टर्ब होतो, पण ते कुठेतरी बाजूला ठेवावे लागतं आपल्याला. कारण लोक बघणारे आपल्याला बघत असतात, त्यांना आपलं पर्सनल काय, कारण ते पैसे खर्च करून आलेले असतात आपल्याला बघायला, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे आपण ते काम करताना आपलं सगळं बाजूला ठेवूनच काम करायला लागतं, असं आहे. राईट. अनुभवानुसार कसं ऍक्टिंग करण्याची पद्धत किंवा ऍक्टिंग कडे बघण्याची मॅच्युरिटी म्हणून आपण ती कशी बदलत गेली, तुला काय वाटतं? ते सगळ्याच गोष्टी अनुभवातून तुला शिकायला मिळतात. बरोबर, आज तू इथं घेतोस तर उद्या काही वर्षांतून अजून तुला अनुभव येईल, लोक वेगळे छान छान बोलतील, अजून सिनियर लोक सगळी, तर तुला त्यातून तुला प्रश्न विचारतील, अजून तुला काहीतरी वेगळे प्रश्न सुचतील. बरोबर, तसंच आहे याचं. 4 लोकांचं काम बघितल्यानंतर काय आपलं चुकतंय आणि त्यांचं काय बरोबर आहे, किंवा त्यांचं काय चुकतंय आणि आपलं काय बरोबर आहे, हे बघण्यातून, काम करण्यातूनच कळतं. मी विक्रम गोखले सरांसोबत मी हे केलं होतं, नाटकाची CD केली होती, बॅरिस्टर नाटकाची. तर रिहर्सलला जायचो मी, ते मग त्यातून ते करताना बघायचो. त्यांना त्या पॉजवरनं खूप काही बोलतात, पण ते ज्यावेळेस मी समोर असं एवढ्या जाऊन त्यांना बघितलं काम करताना, ते करून दाखवायचे त्यावेळेस, त्यावेळेस कळलं की यांचं काय काय गंमत आहे, का पॉज एवढा त्यांचा महत्त्वाचा होता. तर हे अनुभवातून शिकतो आपण. आता मी तर सांगून तुला काही फायदा नाही, मी ती अनुभवलेली गोष्ट आहे. बरोबर. तर अशा काही गोष्टी म्हणजे नंदू माधव सर असतील, किशोर कदम सर असतील, नवाज असतील, किंवा गिरीश कुलकर्णी, जे काही लोक, शशांक शेंडे, त्याचे डोळेच बोलतात. बापले बघताना मी इतका रडलो होतो. अशी काही भरपूर लोक आहेत. मनोज वाजपेयी सर, हीच त्यांच्या कामातला ते काय करतात खूपच अनुभवण्याची, म्हणजे त्या अनुभवातून करतो आपण. असं नाही मी त्यांच्यासारखंच करायला पाहिजे, पण ते काय करतात आणि आपण काय करतो याच्यातलं आपल्याला डिफरंट कळलं तर मग ते बरोबर कॅरेक्टर आपण त्या पद्धतीने करतो. मी नाही म्हणत की त्यांना कॉपी करा, कॉपी केली तर मग आपणही फसतो, मग सगळंच फसत जातं ते. कॉपी करणं सगळ्यात चुकीचंच आहे. म्हणजे बरोबर, मध्ये काही ऍक्टर राहतच नाही तो. ऍक्टर म्हणून काय एक्सरसाइज तुला थोडी आवडीची, किंवा तुला असं वाटतं की ती करणं खूप गरजेचं आहे एखाद्या नटाने, किंवा ती एक्सरसाइज तुला इंटरेस्टिंग वाटली होती, त्याने डायनॅमिक्स बदलले होते ऍक्टिंग करण्याचे? भोळे सरांनी एकदा सांगितलं होतं मला, एक असं पॉईंट पकडायचा, तू कविता वगैरे पाठ केली असशील तर तू ते
एवढ्या बोलताना विस्परमध्ये बोलत 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 पाठीमागे असं जायचा लांब आवाज जायचं. वाढवत हो. जायचा तो एक हो. होता. चैतन्य साईन त्याला पेन पेन्सिल ठेवून अच्छा ठेवून ड्रीम तो हे काय पेपरमधले हो संवाद काय असतं ते संवाद हो ते वाच, बातम्या वगैरे हो बातम्या वगैरे वाच. किंवा कुटवड सरांचं एक फार असतं की इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणण्यापेक्षाही पुढे काय होणार आहे तुला माहित नाहीये तसं तू राहा. म्हणजे हा आता समजा मी घरी चाललोय, घरी काहीतरी झालेलं आहे मला माहितच नाही, मला सांगितलंच नाहीये, पण तू नेहमी जसं जातोस तसं घरी भांडण झालं समजा आई वडिलांचं, पण तू नेहमी जातो तसंच जा, नंतर तुला कळतं की असं असं झालंय, पण तू डोक्यात ठरवून गेलं आई वडिलांचं भांडण झालंय कारण तर आपल्याला माहित असतं ते माहीतच असतं ते नाटक नाटक हा स्क्रिप्ट स्क्रिप्ट आहे. तर तसं न जातं तुला माहित नाही काही, तसं तू ये पुढे काय तू झालेलं माहित नाहीये असं. असं कधी झालंय का की पुढच्या गोष्टी आधी येतात की अभिनय करताना की पुढचे सीन आहेत की पुढचे डायलॉग आहेत कारण ते कधी पुढचे कधी आहेत ना होतं, कधी होतं कधी होतं. मी मान्य करतो होतं, कारण ऍक्टर आहे त्यामुळे ते पुढचं माहित असतं, पण कधीतरी ते कंट्रोलही करावं लागतं, हा. कधीतरी होतं. हम्म. पण फार क्वचित वेळ झाला असं, फार असं रोजच होतं असं नाही, एखाद दुसऱ्या वेळेस झालं असेल. ते सिरियल मध्ये झालं होतं की पुढे असं होणार आहे अच्छा असं. हा. मग त्याचा काही परिणाम तुला जाणवला कारण नाही बाकी त्याला नाही नाही काय कळत नाही, पण आपल्याला मला मी शांत बसलो, मी कोणाला सांगितलं नाही. कशी आपली चूक आपल्याला सांगायची. होतं असं कधीतरी, आणि हम्म. आपल्याला काय आता अख्खे नाटकाची स्क्रिप्ट माहित असते आपल्याला, हो पुढे काय होणार आहे माहित तेच नसतं, पण तीच तर गंमत आहे, सगळं माहित असून तुला ते माहित नाही हे दाखवायची गंमत आहे हो असं. बरोबर अजून काय एक्सरसाइज तू एक्सरसाइज बद्दल बोलत होता काय एवढीच सध्या तर हम्म. मी आळसपणा न करता केलेलं एक्सरसाइज. अजून तर खूप ऍक्टर जेवढं करता हो येईल तेवढं ते Yes. कमीच आहे, हम्म. पण वाचन हम्म. भाषेसाठी हे सगळ्या गोष्टी. इंडस्ट्रीमध्ये काम करताना पॉवर इक्वेशन ही गोष्ट काय वर्क होते का किंवा काय तुझे काय अनुभव आहे त्याबद्दल की प्रत्येकाचे एक पॉवर इक्वेशन चालूच असतं ते तर त्याच्याबद्दलचे काय अनुभव आहेत तुझे मला तसे काही कोणी अनुभव नाही आलेले पॉवर, हा. कोणीतरी असं माझ्यावर कोणतरी असं पॉवर हे करून काम कर वगैरे म्हणते असं कधीच नाही आलेलं. म्हणजे मी कदाचित ते मी सतत फोन न करण्याचाही मला फायदा झाला असेल. अच्छा काम दे काम नाही असं हा. तिथं पण तुमचं हे होतं असं असं मजा करतोय, पण मला कधी तसंच अनुभव नाही आलेला, म्हणजे दिसण्याचा नाही ना याचा पॉवर इक्वेशनचा तर नाहीच नाही, असं कधीच नाही आलेलं. राईट आणि को ऍक्टर कडनं आपण ही काही गोष्टी शिकत असतो हो. को ऍक्टर कडनं तर तुझं असं झालं का की मी ह्या ऍक्टर कडनं की मला बघताना ते शिकायला मिळालं काम करता करता की अरे त्याच्याकडनं मी ही गोष्ट शिकलो आणि ती मी पुढे वापरतो ऍक्टर म्हणून किंवा त्याचं मी महत्व कळालं त्याच्यासारखं नाही करणार, पण तो Right. काय करतो त्याची हम्म. प्रोसेस काय, जसं आता मुक्ता बर्वे, हो सकाराम माइंड राखण नाटक केलं, हो उपेंद्र लिमये हा असेल, संदीप पाठक आहे, त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी, आम्ही तांडव तू मगाशी उल्लेख केला असता त्याची रिहर्सल केली होती आम्ही. अच्छा हां, प्रॉपर रिहर्सल केली होती मनोज वाजपेयी सोबत एक दिवस केली, आणि बाकी आमचं डिरेक्टर आमच्याकडे रिहर्सल करून घ्यायचा. हे खूप चांगलं हां, हा. देवाशिष मखिजा. सो ती गोष्ट तुला चांगली असते ना तुझ्यासाठी, कॅरेक्टर करण्यासाठी. तर रिहर्सल होते छान, तर त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. मी बघत बसायचो, काही काही लोक ते मॉनिटरवर बसू देत नाहीयेत, पण मी बसायचो असं. राईट आणि आणि आता मुक्ता आणि उपेंद्र वगैरे यांच्यासोबत तर मजा येते काम करताना. हो. आणि ते खूप को ॲक्टरला म्हणजे असं, मग अशी म्हणलं गिव्ह अँड टेक झाला नाही तुझा तर ती मजाच येत नाही त्या सीनला. जो पण मग ती आमचं गिव्ह अँड टेक होत नव्हतं तर मग कधी उपेंद्र कधी असं सर सांगायचे किंवा मुक्ता नाटक करताना आपण असं करून बघूया तसं करून बघूया, हे खूप महत्त्वाचं असतं. राईट मी माझंच करतोय आणि माझं संपलं मी चाललो त्याला काही अर्थ राहत नाही. बरोबर हां, कारण ते कोलॅबरेशन आहे कोलॅबरेशन. एकत्र येऊन काम हो. करणं आहे यस काम करताना कधी म्हणजे एका वेगळ्या अर्थाने वाईट अनुभव आलेत का की काम करताना आपल्याला प्रत्येक जण आपल्याला बघताना कसं बघतो आपल्याला माहित नसतं पण काम करताना तू इतके कामं केलेत पण काम करताना काही वाईट अनुभव ऍक्टर सोबत म्हणजे को ऍक्टर सोबतचे असतील किंवा डिरेक्टर किंवा ऑडियन्स असेल कुणी असेल नाही, असं काही वाईट अनुभव नाही आला. एका फिल्मचं नाव आणि त्याचं नाव घेत हो नाही मी. ना, ठीक आहे. मी करत होतो काम माझ्या पद्धतीने, आणि झालंही तो चांगला टेकही झाला, पण ती समोरची व्यक्ती सतत माझ्यावर चिडत होती. हा हा
सतत माझ्या दुसराच शूटचा दिवस होता, सतत चिडत होते मी, मग तो कॉन्फिडन्स लेवल जात होती माझी. हा 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 मग मी को ॲक्टरला दुसरं विचारलं, काय चुकतं माझं, शांत बस, तुला टार्गेट केलंय त्याने, अरे कोणतरी सेटर पाहिजे, तुला टार्गेट केलंय. मग ठीक आहे, मग ते शांत बसतो म्हणला मला. नंतर मग लंच टाईमला तो बोललाय, आमचं पोरगं चांगलं करत होतं, त्याला टार्गेट केलंस पाहिजे असतं रे असं कोणतरी मोटिवेशन द्यायला. मला कळलं हा काही कुठलं मोटिवेशन, उलट एनर्जी कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लो झाला माझा. हा एकदाच झालं माझ्या आयुष्यात तसं. तू आणि मग मी नंतर मग मी चिडायला लागलो, समोरचं मग इथे येऊन करून दाखव मला काय पाहिजे तुला ते. अच्छा हा मग तो जर माझ्यावर ओव्हर पॉवर असेल तर मलाही बरोबर, पर्यायच नाही. पर्यायच नाही. मी एकदा करतोय, दोनदा करतोय, करून दाखवतोय तू नाही नाही नाही. मग ते काय काही काही लोक असतात तशी की ते उगाच चिडचिड करतात. आणि त्यांना केलं ना की सेटवरचा सगळा माहोल जरा विचित्र, तर मला काम करण्यात मजा पण येत नाहीये. तशा पद्धतीचा मी माणूस आहे. उगाच चिडचिड केली ना तर मग मजा नाही येत. बरोबर. मग तेव्हा स्वतःला तू कसं मेंटली आपलं की पीसफुल ठेवू नका, कारण काम करणं गरजेचं हा आहे ना. गरजेचं, शांत बसतो हम्म, आणि नंतर मी त्याला जाऊन व्यवस्थित बोलतो, काय प्रॉब्लेम सांग मला, हम्म, असं नको करू बरोबर असं. बरोबर. आणि मला हिंदीतली गोष्ट फार मजेशीर वाटते की ते खूप तसे त्या अर्थाने स्वार्थी लोक असतात, तुझ्याकडे ते काम करून घेतात प्रेमानं माया, वा. नंतर ते तुला विचारणार नाहीत. पण ते त्यावेळेस. त्यांचं काम करून घेतात ते तुझ्याकडनं प्रेमाने. सुहास सर, सुहासजी म्हणून म्हणून तुला ते बरोबर हे करतात. हे मराठीचे खूप आहेत, मी सगळेच आहेत असं म्हणत नाही, एखाद दुसरा असतो तसा, एखाद दुसरा की त्याला ते दाखवायचं असतं. मी डिरेक्टरच्या खुर्चीवर बसलोय, आता एवढं मराठीमध्ये काम केलं, मला तेवढा एकच जण भेटला 20 वर्षामध्ये. तो कधी सुरुवातीला भेटला का आता? सुरुवातीच्या काळात. हा हा, कारण आता भेटला असतं तर नाही आता मी असं काही नाही चिडावं मी असं म्हणत नाही, पण मला लॉजिकल असावं. इथं सगळं व्यवस्थित होत असताना उगाच चिडणं त्याला अर्थ नाहीये. राईट. दादा, तू हिंदीमध्ये काम केलं आणि जसं तू आता हिंदीचा उल्लेख केला आणि मराठीमध्ये पण काम केले, फरक काय जाणवतो काम करण्याच्या पद्धतीमध्ये? फरक काय जाणवतो? सगळीकडे काम चांगलं आहे, फक्त ते पैसा हा मॅटर आहे. त्यांचं बजेट खूप असतं, त्यांच्याकडे वेळ असतो. आपलं बजेट ट्रीटमेंट वाईज किंवा जसं तू बोललं की तेच म्हणणार ना, तो पैशाचाच इश्यू आहे सगळा. अच्छा, ट्रीटमेंट म्हणजे काय, तू कशाबद्दल विचारतो असं? म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे डिरेक्टरशी संवाद की जसं बोला डिरेक्टर काम काढून घेतात. हा हो ना, मग काम ते दोन्हीकडे काढून घेतो. मी म्हणलं ना, एकच डिरेक्टर तेवढा मला भेटला, बाकी सगळे चांगलेच भेटले मला, कोणीच चिडचिड नाही असं नाही, सगळ्यांनी चांगलं छानच काम केलं आम्ही. एकतर मी गजर नावाची फिल्म केलेली आहे, मी चिन्मय मांडलेकर होतो. आम्ही आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत चालत शूट केलेलं आहे. पहाटे 5ला उठायचो, त्यांची पहिली का आरती असायची ती आरती करायचो, त्यांच्यासोबत चालत चालत शूट केलं आणि आळंदीचं आषाढी एकादशी तिथे पोहोचलो. पहाटे 5ला उठून संध्याकाळी 6ला त्यांची शेवटची तिथं मुक्काम असेल तर आम्ही हॉटेलला राहायचो, ते दिंडी त्यांची शेवटची आरती झाली की आम्ही निघायचो. मग पण तो ट्रॅव्हलिंग होता. ट्रॅव्हलिंग मग कधी जेवायलाच यायचं नाही, कारण त्यांच्या गाड्या जायच्या ना आधी वारकऱ्यांच्या, आमची गाडी नाही. आणि त्यांचं लॉजिकल बरोबर होतं, कारण ती लोक बिचारी चालणार, हे करणार, त्यांचा नाश्ता, त्यांचं जेवण खावण हे सगळं. तर मग आम्ही जे काही वारीमध्ये मिळायचं केळी बिळी असे लोक वाटायचे ते खायचो आम्ही. तर ते मग कुठे तुला हे पाहिजे, पण ते काम चांगलं झालं ना, असं होतं. असं काही हे नाही, पण प्रत्येक जण चिडत राहील तर मग काम कसं होणार? राईट. कामाचा एक मोबदला असतो, काम केल्यानंतर त्याचे काहीतरी अमाऊंट ठरलेले असते, तर याच्याबद्दल ते तुझे काय 2-3 अनुभव वाईट आहेत. काही लोकांनी आता पैसेच बुडवलेले आहेत. हा, मग आता काही त्यांना फोन केला तरी उचलत नाहीयेत. काही ठिकाणी ठरलेले पैसे असून सुद्धा मला पैसेच दिले नाहीयेत. काम नीट केलं तरी पैसे काम नीट केलं, काम नीट आपण काय काम तर करतोच, पण आता 1 रुपया ठरलाय आणि 5 दिवस केले 1 रुपया पर डे, तर ते 1च रुपया दिला मला, 5 दिवसाचं पेमेंट दिलंच नाही. अरे असं झालेलं आहे. होतं तर काय, त्याला पर्याय नाही. आपण काय केसही करू शकत नाही, भांडवू शकत नाही, कारण ते तेवढे मुरलेले असतात, त्यामध्ये त्यांना ते सवयीच असतं. कोण काय करणार? पण ते एका प्रकारे शोषणच आहे ना. हा, शोषण आहे, पण आता कोण, प्रत्येक टेक्निकल टीमचं युनियन आहे, ऍक्टरची युनियन नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यांची एकी आहे, सगळ्यांची मदतीला धावून येतात, पण ते परत तेच थोडंसं भीती वाटते लोकांना सगळ्या गोष्टींची. युनियन का नाही? कॉम्पिटिशन आहे म्हणून नाही, ते पहिल्यापासूनच नाही. आता हे आत्ताचं होतं, त्याचं उत्तर का नाही याचं मला माहित नाही, पण ती पहिल्यापासून, जसं आता लाईटवाले असो, स्पॉटवाले, युनियन सगळ्यांची युनियन आहे, कामगार युनियन सगळ्यांची आहेत, पण ऍक्टरची नाही आहे.
हे आहे. ती युनियन असते तर काहीतरी कुठेतरी आपल्याला हे करता आलं असतं. नाही आता युनियन म्हणतात तर चित्रपट सेना असतात सगळ्यांच्या, हो. प्रत्येक पक्षाचे आहेत, हे आहेत. हो. पण ते प्रत्येक जण तिथं जाणारच नाही ना. कोण हम्म. कुणाच्या भांडणात पडा, हे एक थोडंसं ऍक्टरचं. आणि जुन्या लोकांना नाही करत, हे नवीन लोकांना जास्त मला वाटतं करतात. हे नवीन नवीन झालं होतं त्यावेळेस सांगतोय. आणि अच्छा. आता काही 4-5 वर्षापूर्वी झालं होतं, 6 हा. वर्षापूर्वी. पण ते मी सगळ्यांना फोन केले, सगळ्यांना म्हणजे खूप पैसेच दिले. बऱ्याच लोकांचे पैसे नाही दिले त्याने. आपण काय बोलणार त्यांना आता. मग नवीन काम करताना फरक पडतो का जेव्हा तू एखाद्या नवीन कामाला म्हणतो की करणार मी कमिटमेंट देतोय त्यावेळेस, कारण एक वेगळा अनुभव आलेला आहे पैशांचा आणि कामाचा. नाही, मग आता ॲग्रीमेंट करतो सगळं. अग्रीमेंट ॲग्रीमेंट करून मग ते चेकची काय Right. स्टेप असते ते सगळं मी ते करून Right. घेतो. बरोबर. कारण अनुभव आल्यानंतर नाही. टाकही फुकून ठेवावं लागतं. पर्यायच नाही. पर्याय नाही. बरोबर. काही काही डिरेक्टर असतात, म्हणजे मी अनुभवलेलं आहे की डिरेक्टर हे ऍक्टिंग करून दाखवत असतात. ते ऍक्टरला खूप म्हणजे असं एक डिरेक्टरचं काम असं डिरेक्शन करणं. मग तुझ्या अनुभवामध्ये असं आलंय का किंवा डिरेक्टर तुला ऍक्टिंग करून दाखवते किंवा असं असं कर, हेच पाहिजे मला, हे असंच पाहिजे? आलेलं आहे. पण मी माझ्या पद्धतीनेच करतो, मला एवढंच जमतं. असं नाही, करून दाखवतात. त्यांना पाहिजे तसं करून, तर त्यांचं काही चूक नसतं की त्याच्याकडे यावं असं त्यांची इच्छा असते. आपल्याला जेवढं त्यांच्या पद्धतीने करता येईल तेवढं करायचं. असं करून दाखवलेलं आहे, मला भरपूर दाखवलेलं आहे. पण त्यांची स्टाईल वेगळी असते, माझी स्टाईल वेगळी असते. मी करणार वेगळं, ते करणार वेगळे. पण त्यांच्या जवळपास जाण्याचा, त्यांना जसं हवं तसं करण्याचा प्रयत्न करायचा. राईट. 100% तर नाही जमणार मला तसं करायला, की ते जसं म्हणतात तसं करून दाखवणारच म्हणतोय. आणि जे समजून सांगतात तेच बरोबर करता येतं. करून दाखवताना ते पूर्णच वेगळं होतं ना त्यांचं. असं राईट. तो फिल्मचे डबिंग पण केले असेल की स्वतःच्याच फिल्मच्या, तर ते डबिंग करताना रिक्रिएशनचे प्रोसेस काय असते? कारण ते पूर्ण आपण एका वेगळ्या इमोशन मध्ये असतो, ऑन लोकेशन, आणि त्याच्यानंतर डबिंग 1 महिन्यानी कितीतरी दिवसांनी होतं. परत आपल्याला ते डायलॉग त्याच इमोशननी, त्याच फोर्सनी करायचे असतात. तर त्यावेळेसचे तुझे अनुभव काय आहेत किंवा तुला ते मी आता ना जेवढ्या आता मला विचारतात फिल्मसाठी, मी त्यांना म्हणतो की तुम्ही सिंग साऊंड करा. खूप, कारण ते इमोशन परत नाही येत ते याच्यामध्ये एसी हॉलमध्ये. तर माहोल असतो तो, एक सगळ्या गोष्टी असतात, ते येत नाही येत तेवढे. आता काही काही लोकांचं फारच डबिंग चांगलं असतं करताना. पण माझी अशी इच्छा असते की ते ओरिजिनल जो काही आवाज असतो, जे काही इमोशन असतात, जे काही गोष्टी असतात, तो सगळा ॲम्बियन्स वेगळा असतो, ते त्यावेळेस असतं. ते परत पण आर्थिक बाबीमुळे ते नाही करू शकत, प्रत्येक जण नाही करू शकत, असं होतं. राईट. सेटवर खूप केवस असतो, म्हणजे खूप जसं तुम्हाला टेक्निकल गोष्टी हे ते तर ऍक्टर म्हणून स्वतःला फोकस ठेवणं, कॉन्सन्ट्रेट ठेवणं, किंवा तू एक सांगितलेलंच आहे की डिरेक्टरला मी सरेंडर होतो, पण अजून काय की ऍक्टर म्हणून मी ह्या गोष्टी पाळतोच सेटवर काम करताना? एक तर को ॲक्टर सोबत वाचत बसणं, बाजूला जाऊन. एकट्याच असेल तर एकटा वाचत बसणं. आणि शक्यतो शांत बसणं, त्या कॅरेक्टरमध्ये बसणं, हा प्रयत्न करायचा. की कोणतरी तिकडे धिंगामस्ती करायचं, त्यांना आपण थांबवू शकत नाही, ते त्यांची मजा करतात. आपण त्यांचा वेळ कशाला वेस्ट करायचा आपल्यामुळे, एकट्यामुळे. तर मग थोडंसं बाजूला जाऊन आपण बसायचं. ह्या गोष्टी आपण आपल्या केल्या पाहिजेत. कोणाला तरी गोष्ट सांगून त्याला शांत बसवायला काही अर्थ नाही. तर ते त्यांची मजा असते असं. आणि को ऍक्टरचं तो बोलला की वाचत बसणं, को ऍक्टर सपोर्टिव्ह ऐकतात, सगळे ऐकतात. राईट. आणि ते तसं आपण अप्रोच झाला पाहिजे तसं. आपण एकदा वाचूया असं. मग ते वाचल्यानंतर त्यालाही मिळतं, आपल्यालाही मिळतं, तो सीनही चांगला होतो, असं होतं. राईट. आणि जे ऑडियन्स आहे, जे आमच्यासारखे नवीन कलाकार आहेत, त्यांना काय तुझ्या अनुभवातून तुला असं वाटतंय की हे करावं, हे करू नये? ते सगळंच करावं. हे चांगलं आहे, हे वाईट आहे असं नाहीये. सगळंच करून बघावं. म्हणजे हिंदीतही करावं, मराठीतही करावं, शॉर्ट फिल्म कराव्या, सिरियल कराव्यात, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं दोन्ही करावेत. प्रत्येकाचा एक माहोल वेगळा आहे. बरोबर. प्रत्येकाची मजा वेगळी आहे, आणि ते करून बघावं. मग त्यात रोल छोटाच आहे, मोठाच आहे, लीडच रोल पाहिजे मला, हा असं नाही, प्रत्येकाचे एक असतं, मला करायचं लीडच करायचं आहे. पण
मी नशिबाने मी लीड नाही केला कुठे, नाहीतर मी त्यात अडकलो असतो. मग छोटा रोल करायची मला भीती वाटली असती. हो, हो, हो. असंही होतं काही काही ऍक्टरचं की नाही मी तिथं लीड केलं, मी छोटा रोल का करू हम्म. किंवा कॅरेक्टर रोल का करू, असं होतं आता कधी. तुला लीड मिळालं दादा काय आता हे आता कर्मवीर ते लीडच आहे, पण त्याच्यानंतर छोटा रोल करताना काय असं मी होईल का? म्हणलं ना, मी आता एक वर्षापूर्वी एक छोटा रोल केला मी, हम्म. 2 सीनचा फक्त. बरोबर. काय ते पैशासाठी नव्हतं केलं. मला एका ठिकाणी मी काम करत होतो, तिथं थोडंसं फार त्रास व्हायला लागलं काम करून, म्हणून म्हणलं एकच दिवसा शूट आहे म्हणून येतो, ती जागा चेंज सोडतो. म्हणून थोडंसं. हो. हे आपल्यासाठी एक ऍक्टर म्हणून तुला ते शिकावंच लागतं. मग ते शिकण्याचीच प्रोसेस आहे तुला, राईट. त्यातून बाहेर पडायला हे सगळं. त्यामुळे कुठलाही रोल छोटा मोठा नसतो. कुठला रोल तुला कधी काय देईल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलंही काम केलं तर मला, मी असं म्हणून करायला पाहिजे की उगाचच हे आहे असं नाही करणार तसं नाही करणार, हे मी कधी केलंच नाहीये, असं मला जमतच नाहीये. जमत नाही म्हणणं करावंच करावं, कारण तिथूनच तुम्हाला ती शिकायची प्रोसेस आहे ती. राईट. आणि जी आर्थिकता आहे तुझी म्हणला की काही लोक तुला अनुभव तसे कमी आलेत, पण ते बॅलन्स कसं करतो, कारण संसार आहे, फॅमिली आहे, बाकीच्याही गरज आहेत, तर त्याचं काय तू काय तोडगा काढलेला आहे किंवा काय नाही, तुमचं सेव्हिंग चांगलं पाहिजे, कारण आपल्याला काही महिन्याला पगार येत नाहीये, नोकरी नाही आपली. आता 1 महिना काम केलं तर पुढचे 6 महिने काम नसेल, मग 1 महिना तुम्ही जे काय कमवलं ते थोडं सेव्हिंग करून, थोडंसं तुमच्या काय म्हणतात गरजा कमी करून, मग तुमच्या गरजा वाढल्या तर तुम्ही तेवढं कमवलं पण पाहिजे. मग जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या त्या लिमिटेड ठेवा. आणि आर्थिक आपलं आहेच, प्रत्येकाचं आहे, माझंच नाही, प्रत्येक या फील्डमध्ये लोकांचं आहे आर्थिक गणिताचं. तुम्हाला ते तुला सगळं ते मॅनेज करावंच लागतं, त्या गोष्टी सगळं सेव्हिंग करून, सगळ्या गोष्टी तिथल्या तुला ते ठेवाव्या लागतील. ती प्रामाणिकपणा महत्वाचं आहे. खोटं आहे हे, कुठे म्हणतात ते. ते प्रामाणिकपणे काम करा, पण मी 24 तास नाटकच करतो वगैरे हे मला नाही वाटत आहे. राईट. आणि ते नाटकात पण ते डिवायडेशन आहे की नाटकात म्हणजे आम्ही नाटक मी असं नाही, करणारे खूप लोक आहेत. प्रामाणिकपणे काम की मी काय म्हणतो ना, रंगदेवी शपथ वगैरे असं म्हणणारे लोक खोटे वाटतात मला. हा म्हणजे काही काही लोक खूप फक्त ते नाटकच करतात की तर दुसरं काही करत नाहीत. अशी केली कित्येक वर्ष काम करणारे लोक आहेत, पण त्यांनी ते दिलेलं आहे त्यासाठी. पण नवीन जे म्हणतात की नाही नाटक वगैरे, तर मग खोटं वाटतं मला ते. जे डिवायडेशन आहे की तू सिरियल पण केली, तर ते एक डिवायडेशन पडलेलं आहे की सिरियल केली की एक बघण्याचाच नजरिया बदलतो. हा म्हणजे घरी बसणारे लोक सगळे सिरियल बघतात ना. घरातल्या आईपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे पुरुष वर्ग वगैरे, तो भाजी निवड बघणार तो कार्यक्रम असतो. त्यामुळे तुला चेहरा ओळख होते ना, हाही फरक आहे ना. बरोबर. की ते प्रत्येक घरात बघितलं जाते सिरियल, कुठली ना कुठली बघितली जाते, त्यामुळे तो चेहरा ओळख होते टीव्हीमुळे. तेवढी अख्खी फॅमिली 10 जणांची तुझं पिक्चर बघायला नाही येत ना, त्यांचं आर्थिक गणितही असतं. सगळ्या गोष्टी, थिएटर हे सगळ्या गोष्टी महिन्यातून एखादी फिल्म बघू शकतात, पण ते काही लोक बघू शकतात. त्या फिल्म मध्ये मी असणं गरजेचं आहे. म्हणजे चेहरा ओळखीसाठी असं म्हणतोय. सिरियल 1-2 गोष्टी आहेत, तुमची चेहरा ओळखही होते आणि तुमचं पैसा तुम्हाला महिन्याला येत राहतो, तुमचं एक चालू राहतं. आणि मेकर कडनं म्हणजे आता फिल्म डिरेक्टर आहेत किंवा यांच्याकडनं तुझे काय अनुभव आले की हा सिरियल आर्टिस्ट आहे किंवा नाही, असं नाही आलं ना? नाही, बरोबर. असं काही नाही झालं. एक तर मी आधीच खूप साऱ्या फिल्म केल्या होत्या, त्याच्यानंतर मी सिरियल केली, पण ती माझ्या नशिबाने सिरियल पण चांगली होती, हिट झाली ती, त्यामुळे तसं काही मला वाईट अनुभव नाही आलेला. राईट. मजा आली. मजा आली. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. आपण गोष्टीवर बोललो. येस. आणि मला वाटतं की हे बोलणंही महत्वाचं आहे की तुझे अनुभवही सांगितले आणि तुझा जो अप्रोच आहे की काम करायचं पण ते सिरियसली करायचं किंवा रिअलिस्टिक, जे बोलला की काही लोक खूपच रिअलिझम मध्ये घुसतात आणि खोटं वाटतं कधी कधी, असं मला वाटतं. मग कॅरिकेचर वाटतं कधी कधी असं. तर ते मला इंटरेस्टिंग वाटलं. ते देऊळ मधलं जे तुझं कॅरेक्टर होतं, तर ते की ते नाविन्य कसं आणायचं किंवा ते जे ती बघताना मजा आली पाहिजे. बरोबर आहे. तर ते मग तेच म्हटलं तुला की ते बघताना तुला कधी मजा येईल, जेव्हा मला मजा येईल काम करताना. मलाच मजा नाही काम करताना, तुला बघताना मजा येणार, दिसतं माझ्या चेहऱ्यावर याला काय असं काय करतोय, असं होतं. जो पण मला मजा येत नाही माझ्या काम करताना, तो पण समोरच्याला बघताना ती मजा नाही येणार.
किंवा असंही होतं की आपण खूप ठरवतो स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये की बाहेर पोचताना ते डिलिव्हर होत नाही. तो सोबत असं झालं का की बाबा मी ठरवले कॅरेक्टरचं हे ठरवले, इमोशन वगैरे हे त्या गोष्टी केल्यात, पण पोचताना त्या इंटेन्सिटीने त्या ह्यानी पोचत नाहीत त्या. तसं कधी ठरवलं नाही, पण आज मी करूनच दाखवतो असं झालं अच्छा. आणि मध्ये फसलेलं आहे. असं होतं, आज मी करूनच दाखवतो मग ते फसतं. कधीतरी फसतं, होतं कधीतरी असं. एकदा दोनदा झालं ते माझ्या अच्छा, नाटकात. करून दाखवतो आज आज मी काहीतरी बघ वेगळीच कसं कमाल काहीतरी दाखवतो. करून दाखवतो. ते करायला गेलो ते फसलेलं आणि आहे. कुठं नाटकात का फिल्म नाटकात अच्छा. असं. फिल्म मध्ये नाही. फिल्म मध्ये नाही. फिल्म मध्ये काय कट होणार लगेच हो, तेव्हा हो, हो. त्यामुळे. आणि इंटेन्स सीन जेव्हा तू करतो एखादा इंटेन्स सीन, हो. कारण तो करणं खूपच ते ॲटमॉस्फिअर आपल्याला क्रिएट करावं लागतं. हम्म. तर त्यावेळेसचा तुझा काय अनुभव की इंटेन्स सीन सतत करणं, हम्म. रिटेक होणं. काही वेळेस त्रास झालेला आहे मला त्या गोष्टीचा, हम्म. सतत रिटेक करणं हम्म. किती कधी कधी बॉडीवर सुद्धा इफेक्ट होतो त्याचा. आपण अच्छा. करतो असं मला झालेलं आहे की मला त्रास व्हायचा कधी कधी, असं मारामारी असेल किंवा हा, हा, कुठला हा. असं काही असेल तर सतत रिटेक होत राहिले ते. हो, हो, हो. मग तो त्रास तू डिरेक्टरला वगैरे मग मी म्हणलो ना, हा. जिथं मला त्रास व्हायला मी थांबवतो, एक 10 अच्छा. मिनिटं मला वेळ द्या असं, हम्म. मला काहीतरी त्रास होतोय. राईट. आणि आपण जेव्हा कॅरेक्टर करतो तेव्हा कॅरेक्टरची आयडिओलॉजी आपले आपण ते हे करत असतो, म्हणजे एक्सचेंज होत असतं काही ना काही. तर तसं झालं की तुला कॅरेक्टर केले, त्या कॅरेक्टरचे विचार माझ्यासोबत राहिलेत किंवा कॅरेक्टरचे काही ऍक्शन नाही, काहीतरी मी ते लगेच बाहेर पडतो. त्याला मग त्यासाठी काय ते धोकादायक आहे ते. हा त्याची काय प्रोसेस किंवा प्रोसेस काय मी नाही सांगू शकणार, पण मी लगेच बाहेर पडतो त्यातनं. डोक्यात सतत नाटकाचे 2 तास झाले की मी लगेच काहीतरी स्वतःसाठी काम. काहीतरी बघायचं. हा. तर ते घातक आहे, त्यातच राहणं घातक आहे ऍक्टरसाठी, मला तरी असं बरोबर. वाटतं. कारण मग दुसरंही काम करताना ते तसंच दिसायला लागलं तर मग काय करणार, तेच येणार ना बाहेर. तेच बाहेर येणार. त्यामुळे तुम्हाला त्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. जसं गुस्सा तसं बाहेरही पडता आलं पाहिजे. राईट. नाही तर बाहेर नाही पडला तर तुमच्यासाठी घातक आहे ते. पुढचं काम करायचंय, पुढचंही काम करायचं आणि तुम्ही पूर्ण आयुष्यासाठीच आहे ना, तुम्ही तसेच वागत राहाल, काम न सोसायटीमध्ये. कुठलं काम न करता समाजामध्ये तसं वागत राहिला तर लोक तुम्हाला काय वेगळंच समजतील. त्यामुळे तुम्हाला त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. एक काम संपलं की दुसरं काम तरी करा, कुठेतरी काहीतरी स्वतःला रमवा. नाही तर मग ते घातक आहे खूप. राईट. तस तू सोसायटीचा विषय काढला, तर तो समाज हा किती महत्वाचा आहे की चांगल्या फिल्म किंवा जे आपण फिल्म कर्मवीरायण फिल्म किंवा बाकीचे तू केलेत की चांगले विषय येण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी होण्यासाठी, तर ते समाज आणि आर्टचं जे देवाणघेवाण होत असतं त्याच्यामध्ये ते किती महत्वाचं आहे किंवा त्यासाठी काय प्रयत्न होत आहेत, तुझं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यावर? नाही, आता कर्मवीर तू म्हणालास, खरं तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम लोकांना फक्त रयत शिक्षण संस्था एवढंच माहिती आहे, पण ती उभी कशी राहिली, त्यांनी किती स्ट्रगल केलंय हे तुम्हाला आपल्याला माहित नाहीये. आज फक्त एक रयत शिक्षण संस्था दिसते महाराष्ट्रात मोठी झालेली काहीतरी याचा, पण ती उभी कशी राहिली हे जेव्हा मलाही माहित नव्हतं. जेव्हा माझा रोल विचारला, मी त्यांची पुस्तकं वाचत गेलो, त्यांचं सगळं स्ट्रगल वाचत गेलो. खूप स्ट्रगल आहे त्या गोष्टीचा. आणि ज्यावेळेस रिलीज व्हायची वेळ आली त्यावेळेस ते म्हणले की मग स्वतः रयत शिक्षण संस्था आम्हाला म्हणले की यांचं कार्य आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे, तर तुम्ही रिलीज करू नका. अच्छा. हा, मग त्यात ते स्वतः आम्हाला इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. ही आमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस मी प्रोमो टाकला तर सगळ्या कमेंट ह्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आहेत की फार भारी वाटलं, डोळ्यात पाणी आलं वगैरे. असं किती विद्यार्थी त्यांनी बघितलं पण नाहीये त्यांना, पण त्यांचं कार्य त्यांना माहिती आहे, तरी ते अटॅच आहेत त्यांच्याशी. तर अशी कितीतरी महान व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात आहेत. बरोबर. त्यांच्यावर यायला पाहिजे, लोकांनी कळायला पाहिजे. नुसतंच मला रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील एवढं नाव माहिती आहे, पण बाकी त्यांचं कार्य काय होतं, कसं त्यांनी शाळा म्हणजे स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून बाहेरची सगळी बहुजन समाजातली गरीबात ज्यांच्याकडे पैसा नाही, शिक्षण देऊ शकत नाहीये, अंगावर कपडे नाहीत, अशा पोरांना त्यांनी घरात आणून ठेवलं हॉस्टेल म्हणून, आणि ते स्वतः शिकवायला लागले. लोक शिकवायला तयार नव्हती की कोण दलितांना किंवा बहुजनांना मी नाही शिकवणार वगैरे असं. स्वतः ते शिकवायला लागले. ही गोष्ट लोकांना माहित नाहीये. एक वयाचे किती 17-18 वर्षी. अशा भरपूर लोक आहेत आपल्याकडचे, खूप महान पुरुष आहेत. त्यांच्या गोष्टी यायला पाहिजेत. आणि काय म्हणतो, फक्त आम्ही काही वेळेपुरतं त्यांना डोक्यात ठेवतो, नंतर त्याचा विषय नसतो, असं आहे. बरोबर. त्यांचे काम येणं महत्वाचं आहे. हा, त्यांनी काय काम केलं ते आजच्या पिढीला कळणं गरजेचं आहे.
मी म्हणत नाही की त्यांनी तसं काम करावं, पण कुठेतरी तुम्हाला 1% तुम्हाला ते जरी समजले, तुम्ही त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न केला तरी खूप काही वेगळे चित्र दिसू शकतं. हे प्रत्येकाचं म्हणतोय मी. शाहू महाराज असतील, अशी बरीचशी लोक आहेत, कर्मवीरराव भाऊगडेंची. तर जी पिढी आता आहे, ज्यांना फक्त मोबाईलच घेणं नाही, तर त्यांना जी अशी काही लोकांना दाखवलं ती फार वेगळ्या पद्धतीने तेही विचार बदलतील. आत्ताच त्यांना जर दाखवलं तर मोठे होऊन दाखवून काय फायदा नाही. ते आत्ताच आपल्या डोक्याच्या फिट बसत हेच वय असतं काही लहानपणीचं. त्यासाठी ते जो रायटर आहे तोही खूप महत्वाचा घटक आहे त्यामध्ये, की जो मी म्हटलं ना की रायटर शिवाय काहीच होऊ शकत नाही. रायटर नसेल तर डिरेक्टर नाही, डिरेक्टर नसेल तर ऍक्टर नाही. तर त्यामुळे मी म्हटलं की 100 तू कॅरेक्टर लिहितो, तर त्याला माहित असं सगळं काय आहे ते. त्यांना लिहिलंच नाही तर मग आम्ही तरी काय करणार, कोण काय करणार. त्यामुळे रायटर खूप महत्वाचा घटक आहे, महत्वाचं आहे. खरं तर त्यांना आता फार असं कुठे हे केलं जात नाही, पण ते महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत ते. राईट. आजकाल आपल्याला फक्त ग्लॅमर दिसतं, पण ज्यांनी ते घडवलंय ते तो माणूसच माहित नसेल तर काय फायदा. तो माहिती का तुझं म्हणलं तू खूप महत्वाचा विषय की रायटरचं काही कुठे त्यांना फार असं काहीच नसतं, व्हॅल्यू व्हॅल्यूच नसते त्यांना. कारण त्याने कितीतरी महिने कितीतरी त्याच्यावर काम केलं आणलेले ते, आणि त्यांनी आणलं कागदावर म्हणून तर डिरेक्टरला जिवंत करता आलं. तेच जर नसतं माहिती तर कशाला काय कोण येणार आहे बघायला, नाटक असो काही असो. बरोबर. त्यासाठी रायटरचं महत्व हे खूप खूपच महत्वाचं आहे. आणि ते कोण आपण तरी कशा नाटक शिकायला असतोय ते. हो बरोबर. नाटकच जन्माला आली नसती तर कशी आपण डॉक्युमेंट झाली नसती ती नाटक, तर काय शिकवलं असतं. बरोबर. तर ते लेखक हा फार महत्वाचा घटक आहे. तो पहिलं नाटक जगतो, सगळे कॅरेक्टर सगळे ते त्याला ते लिहिलं असत. मी एकच कॅरेक्टर करतो त्या नाटकातलं, तेवढ्या पुरताच मी विचार करतो, नाटकाचा विचार करतो. पण तोच नाटक सगळे कॅरेक्टर सगळं त्याचा व्ह्यू असतो सगळं. तुझं म्हटलं की मी एकच कॅरेक्टर करतो, पण तुझं असं कधी झालं का की मी ते ऑन शूट किंवा नाटकाच्या प्रोसेसमध्ये की आपण कंपॅरिझन करत असतो आपलं, म्हणजे एक कॅरेक्टर करत असतो पण साईडला 2-3 कॅरेक्टर असतात. मी मगाशी म्हणलं तसंच, मी कम्पेअर केलं तर सीनच चांगले होणार नाही, नाटकच चांगलं होणार किंवा तो सीन फिल्म मधला सीन चांगला होणार नाही, की मी फक्त माझंच करायचंय, तर मग काही फायदा नाही त्याला. की मला ते कॅरेक्टर करायचं जे असतं ना, की मी तुझं कॅरेक्टर चांगलं केलं असतं, मला जे मिळालं ते सोडून देतो. नाही असं नाही झालं मला कधी, असं नाही झालं मला. कारण समोरचा जो माणूस असतो त्यांना काहीतरी डोकं लावून आपलं कास्टिंग केलेलं आहे, उगाच तो काही करणार नाही कास्टिंग. काहीतरी मी बरं करत असेल म्हणून मला ते दिलं असतं, आणि मग तू बरं कसं करतोस ते तुझं दाखवणं चॅलेंज आहे. पण ते फक्त माझंच झालं पाहिजे चांगलं असं मला अजूनही मला वाटत नाही. खूप वेळेस म्हटलं, पण अजूनही मला वाटतं तो सगळ्यांचं मिळून ते झालं पाहिजे. मीच चांगलं झालं पाहिजे असं नाहीये. पूर्ण सीन चांगला झाला पाहिजे, अख्खं नाटक चांगलं झालं पाहिजे, असं माझं म्हणणं. मी माझं करत राहिलं तर त्याला फायदा नाही. कारण ते तुझं म्हणलं रायटरचं पोहोचवणं, ते रायटरने लिहिलेलं डायरेक्टर थ्रू ऍक्टर थ्रू पोहोचवणं. बरोबर. मजा आली दादा. थँक्यू. मला मस्त वाटलं. तुला काय ह्याच्यामधलं म्हणजे इंटरव्ह्यू मधलं किंवा तुला असं काय रिफ्लेक्शन वाटतं की बाबा आता आम्ही काय विचारतो हा प्रश्न की काय अजून याच्यामध्ये ऍड करावं, किंवा त्याच्यामधून काय गोष्टी तुला असं वाटतं की करणं गरजेचं आहे? नाही, काही नाही, जे आहे ते छान आहे. म्हणजे तू मला वाटतं चिन्मयचं मी थोडाच ऐकलं, मला वेळ नव्हता म्हणून. लिखाणावरती तू ऍक्टर रायटिंग ही खूप चांगलं तुझा विषय तुझे चांगले, की तू त्या लोकांना त्या त्या पद्धतीने विचारतोयस. या ऍक्टर पासून रायटर झाल्यावर असं वाटलं हे असे ती हे आहे. आता कॅरेक्टर तर दिसण्यामुळे असतं त्याचं. शशांक सर असतो, शेंडे, आता आमची चेहरापट्टी तशी आहे ना. उमेश असेल जगताप, चेहरापट्टी तशी की हिरो दिसणारे असं नाही. बरं असं नाही की हिरो तुम्ही ठरवलेला आहे, तो गोरा चिकना चोपडाच असला पाहिजे असं नाही. हिरो कोणी होऊ शकतो. तुम्हाला हा स्टोरीचा हिरो आहे. तो कांतारा मधला पिवळ्या दाताचा हिरो तुम्हाला आवडू शकतो. बरोबर आहे ना. पण आपल्याकडे अजून तसं ते होत नाहीये मराठीमध्ये. आता मी कौतुक केलं त्यांचं, पण आपल्याकडे खूप चांगले पिक्चर आलेच की, असं नाहीये तसं. बरोबर. फक्त ती पोहोचवायला पाहिजेत लोकांपर्यंत. ते पोहोचत नाहीत असं ते, किंवा लोकही बघत नाहीत. हा पण आता सगळ्यांना झालं OTT वर येते, नंतर बघू. काही झालंय वेळ, सगळ्याच गोष्टी आहेत असं.
खूपच ते आता चॅलेंजिंग झालेलं आहे हो. व्हिडिओ. थँक्यू थँक्यू थँक्यू, मजा आली. थँक्यू सो मच. मजा थँक्यू थँक्यू. येस. नमस्कार. आज राहुलसोबत गप्पा मारताना खूप मजा आली. खूप काही गोष्टी त्यानंतर माझ्याकडनं काढून घेतल्या माझ्या लाईफबद्दलच्या. काही काही छान इंटरेस्टिंग त्यानं गप्पा मारल्या माझ्याशी. इंटरव्ह्यू म्हणत नाही मी, आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. आणि तुम्हाला या गप्पा आवडल्या तर राहुलचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि काय आवडलं नाही, काय आवडलं हे जरूर आम्हाला सांगा. थँक्यू 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 थँक्यू, मजा आली. मजा आली मला.